राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. हरिपाठ म्हणजे काय? भाग 12वा, अभंग 22वा आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगराहुनी वाड नाम आहे. महाराज, नित्य नेम दोन शब्द आहेत. एक नित्य आणि दुसरा नेम. नित्य म्हणजे दररोज. हा शब्द नित्य इथे यात अर्थाने आलेला नाही. नित्य या शब्दाचा अर्थ सातत्याने, हट्टाने, निक्षून, काहीही घडो तरीही कोणत्याही परिस्थितीत चुकणार नाही असा तो नेम. म्हणून तो नित्य नेम, रोजचा नियम, सततचा नियम. त्याला कुठलीही अपवादात्मक स्थिती नाही असा नित्य नेम. नामी, रोजच्या रोज नामस्मरण करणारा, त्याच वेळेला त्याच गोष्टी सातत्याने नामस्मरणाच्या सांगणारा, बोलणारा, हरिपाठ म्हणणारा, ते प्राणी दुर्लभ. असेच ते जे काही संत आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ते जे प्राणी आहेत, मग ते मनुष्य प्राणी असतील. परत या इथे एक प्राणी जो शब्द वापरला, इथे मनुष्य वापरलेला नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की फक्त मनुष्य प्राणीचं नामस्मरण करतो असा माऊलींचा इथे रोख नाही. तर या सृष्टीमध्ये असणारा प्रत्येक सजीव, ज्याच्यामध्ये चैतन्य आहे, असा प्रत्येक सजीव हा नामस्मरण करतो. हे माऊलींनी या शब्दातून आपल्याला सांगायचा प्रयत्न केला आहे. नित्यनेम, रोजच्या रोज सातत्याने, त्याच वेळेला, त्या क्षणाला, त्या ठिकाणी, जिथे असेल त्या ठिकाणी तो नियम न चुकता सातत्याने नामस्मरण करणारा तो प्राणी. त्याच्या इथे म्हटलं आहे ते प्राणी दुर्लभ. अशा व्यक्ती, मग तो मनुष्य प्राणी असेल आणि इथल्या कुठल्याही स्पेसिसमधला प्राणी असेल, तुम्हाला माहीत नाही, परंतु अनेक प्रजातींमधला प्राणी हा नामस्मरण करू शकतो. त्याच्यामध्ये भगवंत आहे, त्याच्यामध्ये परब्रह्म आहे, त्या परब्रह्मामध्ये भगवंताचं नामस्मरण चाललेलंच असतं. त्या सर्व सजीवांच्या जवळ, मनुष्य प्राण्यांच्या जवळ, त्या संतांच्या जवळ, त्या साधूंच्या जवळ, त्या व्यक्तींच्या जवळ लक्ष्मी वल्लभ तयांजवळी. लक्ष्मी वल्लभ, इथे पुन्हा दोन जोड शब्द आहेत. एक लक्ष्मी, एक वल्लभ आहे. लक्ष्मी वल्लभ, तिचा प्रियकर म्हणा, पती म्हणा. तर लक्ष्मीचा प्रती म्हणजे नारायण आणि लक्ष्मी वल्लभ हे दोन शब्द असे आहेत की त्याच्याजवळ लक्ष्मी पण आहे आणि वल्लभ म्हणजे नारायण पण आहे. प्रत्यक्ष पैसा, संपत्ती, ऐश्वर्यसुद्धा त्याच्याकडे आहे आणि भगवंतसुद्धा त्याच्याजवळ आहे. आता महाराज एक लक्षात घ्या, जो श्रीमंत आहे तो नास्तिकच आहे असं विचार करण्याची गरज नाही. माऊलींनी सखोल ज्ञान देताना हा विचार तुमच्यापुढे मांडला आहे. त्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याच्याकडे नारायण आहे. लक्ष्मी पण आहे, गणगंज संपत्ती आहे, ऐश्वर्य, आणि त्याच्याकडे नारायण आहे. असंही लोक या सृष्टीमध्ये असू शकतात, पण ती दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत. गरिबाकडेच देव असतो असं नाही महाराज, श्रीमंताकडे देव असतो. श्रीमंतही हे अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आपलं जीवन जगत असतात. त्यांच्याकडे उत्तम ऐश्वर्य संपत्तीबरोबर भगवंताचं स्थान असतं. नुसताच गरीब असला म्हणजे तो संत, असंही महाराज इथे विकल्प मनात येऊ देऊ नका. श्रीमंत असला आणि संत असू शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्या असलेल्या संपत्तीबद्दलची विरक्ती असू शकते. नारायण हरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. पुन्हा इथे काय माहिती आहे महाराज, पुन्हा इथे दोन वेळेला आले नारायण हरी. पण इथे नीट जर फोड केली तर तुम्हाला असं दिसेल, नारायण हरी. नारायण हरिनारायण म्हणजे शिव आणि हे विष्णूचं तत्त्व एकत्रित म्हणजे परब्रह्म.
नारायण म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णू, हरिनारायण म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म शिव आणि विष्णूचं तत्त्व एकत्र झाल्यावर निर्माण होतं ते परब्रह्म आणि पुन्हा शिवतत्व हरी. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. या संताबद्दल, या सृष्टीमध्ये राहणाऱ्या त्या व्यक्तींबद्दल ज्यांच्याकडे नित्य नियमाने नामस्मरण होतं आहे, त्यांच्याकडे नित्य नियमाने हरिपाठ होतो आहे, त्यांच्याकडे लक्ष्मी पण नांदणार आहे, नारायण पण नांदणार आहे. नारायण हरी नारायण हरी, नारायण हरी नारायण हरी. प्रत्यक्ष विष्णू, परब्रह्म आणि शिव ही तिन्ही शक्ती, या त्रैलोक्यावरती अबाधित असलेल्या या तिन्ही शक्ती या त्याच्याजवळ असल्यामुळे, त्याच्याकडे असल्यामुळे भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. घरी याचा अर्थ इथे शब्द घरी हा त्याच्या देहासंदर्भात उच्चारलेला आहे. महाराज प्रत्येक गोष्टीचा विचार करताना घर याचा अर्थ तुमचं घर असं नाही, तुमचा देह हात म्हणजे तुमचं घर. भुक्ती या देहातल्या असलेल्या पंचेंद्रियाकरवी तो या सृष्टीमध्ये असलेला ब्रह्मांडातलं उत्तमोत्तम सुख तो त्या सृष्टीमध्ये प्राप्त करतो, त्याला प्राप्त होतं, त्याला भुक्ती हा शब्द आहे. सर्वोच्च सर्वोत्तम सुख या 5 इंद्रियांद्वारे तो या देहाद्वारे आपल्या शरीराला तो मान्यतापूर्वक आपल्या या सृष्टीमध्ये जगण्यासाठी लागणारी सगळी उत्तमोत्तम साधनं वापरतो, त्याचा उपभोग घेतो, तो भोग घेऊ शकतो, ती भुक्ती. आणि चारही गोष्टींचा भोग घेतल्यानंतर, पंचेंद्रियाकरवी सगळ्याचा भोग घेतल्यानंतर त्याला त्याची विरक्ती असते, त्याच्यापासून तो लांब असतो, त्याच्या मोहात अडकत नाही. अशा चारही पंचेंद्रियाच्या असलेल्या चारही गोष्टींच्या पुन्हा त्याला त्या गोष्टीची विरक्ती. अनेक श्रीमंत माणसं अगदी साध्या कपड्यात वावरणारी आपण बघितली, गडगंज पैसा असलेला, अनेक गाड्या घोड्या असलेली माणसं तुम्ही अत्यंत साध्या वेशात राहताना बघितली असतील. त्यांना कुठल्याही त्या गोष्टीचा कधीही गर्व पडलेला तुम्हाला दिसणार नाही, त्यांच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसत नाही. उपभोग ते घेतात, परंतु त्या गोष्टीचा माज, अहंकार, मत्सर, तिरस्कार चेहऱ्यावर त्यांच्या नाही. आता महाराज या 2 ओळींचा अर्थ एकत्रित आपण बघूया. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळी, नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. सतत नित्य नियमाने सातत्याने न चुकता दररोज काहीही घडो, या सृष्टीत काही घडो, त्यांच्या आयुष्यात कितीही मोठं दुःख येवो, पण नामस्मरणापासून न हटणारा असा तो संत, असा तो प्राणी, असा तो मनुष्य प्राणी, त्याच्याकडे कायमस्वरूपी नरनारायण आहे, त्याच्याकडे कायमस्वरूपी लक्ष्मी आहे आणि त्याच्याजवळ नारायण आहे, हरिनारायण आहे, ब्रह्मतत्व आहे, प्रत्यक्ष शिवतत्व आहे. त्याच्यामुळे या सृष्टीतले उत्तमोत्तम सगळे उपभोगाची जी असलेली साधनं आहेत, ती सगळी साधनं हा मनुष्य प्राणी हा उपभोगत असतो आणि चारी मुक्ती त्याच्या इंद्रियांपासून उपभोगत असताना तो संपूर्णपणे त्यापासून विरक्त असतो. महाराज बैल म्हणून आला तरी तो नंदी म्हणून जन्माला येतो आणि नंदीच्या स्वरूपातही सगळे लोक त्याच्या पाया पडतात. त्याला कोणीही झुंपत नाही शेतात बैल म्हणून. महाराज ही त्याची खासियत आहे. तो प्राणी असला तरी त्याच्याकडे असलेलं ते तेज, त्यांनी केलेली भगवंताची गेल्या जन्मीची सेवा, तो बैल म्हणून जन्माला आला तरी तो नंदी म्हणून आला आहे, त्याच्याही लोक पाया पडणार आहेत. त्यालाही तेच उत्तमोत्तम अन्न खायला मिळणार आहे, त्याचा रुबाबही तसाच आहे, त्याचं राहणंही तसंच आहे आणि या बैल म्हणून असलेल्या उत्तमोत्तम गोष्टींचा अनुभवसुद्धा तो बैल या रूपात घेणार आहे. राजा म्हणून जगणारे जरी बैल म्हणून आला असला, सिंह होऊन येणारे, वाघ होऊन येणारे, त्याच्याकडे त्या रूपात तो येणार आहे. त्या रूपाचं सगळ्यात मोठं असं उपभोगाचं साधन त्याच्या वाट्याला येणार आहे. महाराज जन्म कोणताही असू दे. आता महाराज नीट लक्षात घेण्यासारखं आहे, नित्य नेम करायचा आहे, रोजच्या रोज आपल्याला हरिनाम घ्यायचं आहे, रोजच्या रोज
आपल्याला हरिपाठ म्हणायचा आहे, भले एक ओवी का म्हणेना, एक अभंग का म्हणेना, आपण तो म्हणायचा आहे. नित्यनेम म्हणजे रोजच्या रोज त्याच वेळेला आपल्याकडनं ते घडावं, ही खरं तर या हरिपाठाची मूळ अपेक्षा आहे. काहीही झालं तरी ते आपल्या देहातून सातत्याने नामस्मरण बाहेर यावं, हा यामागचा उद्देश आहे. महाराजाचं शक्य होतं का हो? आपण विचार करा महाराज, हे शक्य होतं का? हे या काळामध्ये, या सृष्टीमध्ये महाराज शक्य आहे का? आपण नक्की कोणत्या गोष्टीकडे बघतोय, कोणत्या गोष्टीचा विचार करतोय? आपण अट्टाहास आहे आपल्याला की आपण सातत्याने त्याच वेळेला ती सिरियल बघण्यासाठी जी धावपळ करतो, त्या गोष्टीसाठी जे आभासी आहे, ज्याच्यामध्ये कोणतंही स्वारस्य नाही, ज्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ एका काल्पनिक आभासी दुनियेवर आधारित आहेत, अशा गोष्टीची वेळ पाळण्यासाठी आपण अट्टहास करतो, पण भगवंताच्या वेळेला आपण स्किप करतो. ठीक आहे, आज थोडा उशीर झाला त्या उद्या आज करायलाच नको, उद्या जायलाच नको. नित्य नेम हा जो शब्द वापरला आहे, नित्य, सातत्याने, निक्षून नाही, मी या वेळेला मी भगवंताचं नामस्मरण करणारच, हे निक्षून करण्याचा जो अट्टहास आहे ना, त्याच्या घरी आहे. नाहीतर मी रोज हरिपाठ म्हणतो, मी रोज देवाचं नाव घेतो, पण माझ्याकडे ते तेवढं ऐश्वर्य आलेलं नाही. अनेक प्रश्न असतात महाराज. समाज या गोष्टीसाठी ना, कुठलीही गोष्ट ज्यावेळेला आपल्यासमोर मांडली जाते ना माऊलींकडून, त्यावेळेला समाज त्याचा विरुद्ध जो भाग आहे तोच पकडण्याचा किंवा तोच चालण्याचा प्रयत्न जास्त करतात. नाही, पण ते खरंच घडणार आहे का? मग नित्यनियम केल्याने होणार आहे का? मग किती दिवस करायचे? मग रोज रोज म्हणायचं का? मग कशासाठी म्हटलं पाहिजे? आणि किती दिवसानंतर आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे? मग त्यातून मला गाडी मिळणार आहे का? घर मिळणार आहे का? मला भरपूर पैसा मिळणार नाही? ह्या सगळ्या ज्या प्रश्नावली आहेत ना महाराज, या सगळ्या प्रश्नावली त्या नित्यनियमाच्या असलेल्या रोजच्या नामस्मरणापासून तुम्हाला दूर नेणारे आहेत. तुमच्याजवळ एकदा नित्यनियमामुळे, रोजच्या रोज नामस्मरणामुळे तुमच्याजवळ हरी असणार आहे, लक्ष्मी वल्लभ असणार आहे, लक्ष्मी असणार आहे आणि नारायणही असणार आहे. तुम्हाला काय गरज आहे कोणाकडे पैसे मागायची, किंवा तुम्हाला काय गरज आहे तुम्ही ऐश्वर्य मागण्याची? तुम्हाला कोणाकडे मागायचं आहे? हा प्रत्यक्ष भगवंत तुमच्याच जवळ असणार आहे. तीन तत्व, प्रत्यक्ष नारायण म्हणजे महाविष्णू, प्रत्यक्ष हरिनारायण म्हणजे परब्रह्म, आणि प्रत्यक्ष शिवतत्व, हे सगळं तुमच्या जवळ असणारे, तुमच्यामध्ये असणारे, तुमच्या देहात असणारे, आणि आपोआप त्या गोष्टी तुमच्या देहाकरवी घडल्या जाणार आहेत. ते प्रश्न, तो विचार, त्या शंका, आपण शंकासूर होत महाराज. प्रत्येक गोष्टीवर शंका घेणं हा आपला नित्यनियम आहे. नामस्मरणाचा नित्यनियम नाही, आपला नित्यनियम आहे प्रत्येक गोष्टीवर शंका घेणं. असं केल्याने असं घडतं का, या कोणाच्या बाबतीत घडलं, ह्या शंका घेतच आपण जगतोय महाराज. शंकेच्या पलीकडे परमार्थ आहे, शंकेच्या पलीकडे शंकाविरहित परमार्थ आहे. अत्यंत विश्वासाने, अत्यंत आशेने, अत्यंत नम्रतापूर्वक ज्या वेळेला भगवंताच्या पायाशी तुम्ही आपलं नामस्मरण घेऊन जाल, तेव्हा भगवंत तुमच्याजवळ असणार आहे. माऊलींनी खूप सुंदर या हरिपाठामध्ये मांडलंय महाराज. हरिविण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविण जन्म, महाराज असा कुठला प्राणी आहे जो हरिविण जन्माला आला आहे? हरीशिवाय जन्माला येणं महाराज शक्य नाही. मग माऊली यांनी का लिहिलं आहे? हरिविण जन्म, तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष परब्रह्म तुमच्यामध्ये आहे, हरी तुमच्यामध्ये आहे, पण हरी विण जन्म म्हणजे संपूर्ण जन्मभर हरीच्या शिवाय नामस्मरण तुम्ही केवळ पैशाचं केलं आहे. तुमच्या जिभेवर हरीचं नावच जर तुम्हाला जन्मात आलं नाही, तुमच्यामध्ये असलेल्या परब्रह्माचं नामस्मरण तुम्ही हरिनाम घेतलंच नाही, तो नरकची जाणा. त्या देहाला केवळ आणि केवळ नरक यातना या सृष्टीत भोगायच्या आहेत. म्हणजे महाराज पुन्हा एकदा माऊलीने तुम्हाला समजून सांगितलं आहे, तुमच्या जिभेमुळे
90% पाप हे तुमचं पुण्य जाणं आणि पाप साठवणं हे कार्य ही तुमची जिव्हा करते. म्हणून हरिविण जन्मभर हरीचं नाव घेतलं नाही तो जन्म नरकाची पै जाणार. केवळ आणि केवळ तुम्ही नरकातच जगलात असंच समजा. यमाचा पाहुणा महाराज हा जो शब्दप्रयोग आहे ना, नाही सातत्याने तुम्ही त्या 84 दशलक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये अडकलात आणि सातत्याने तुम्ही वेगवेगळा जन्म घेऊन येणार आहात. तुमच्या मुखात नामस्मरणच नाही म्हटल्यानंतर हजारो जन्म तुमच्या जिभेमुळे तुम्ही लिहिलेले तुम्ही उपभोगतच राहणार आहात. वेगवेगळ्या प्राण्यांच्या रूपाने वेगवेगळ्या या चैतन्याच्या रूपाने इथे जन्माला येणार आणि मरणार म्हणून त्यांनी तिथे लिहिलं आहे. किती सुंदर कल्पना मांडली आहे, पण तुम्हाला विचाराचा खोलवर विचार केल्याशिवाय समजणार नाही महाराज. शेवटची ओळ अशी आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. निवृत्तीसी चाड म्हणजे परिसीमा. यामध्ये दोन आहे. निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे गुरु त्यांना विचारतायत, ज्ञानदेव त्यांना विचारतायत की या नामस्मरणाची परिसीमा काय. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी मोठं नामस्मरण आहे, गगनाहुनी मोठं नाम आहे, त्याच्या पुढे सगळं छोटं आहे. हे माऊली सांगतायत, निवृत्तीला विचारतायत म्हणजे त्यांच्या गुरूंना विचारतायत की या सृष्टीमध्ये नामस्मरणाची परिसीमा कोणती, नामस्मरण किती मोठं आहे. निवृत्ती सांगतायत गगनाहुनी वाढ नाम आहे. या आकाशापेक्षा, आकाश म्हणजे काय फुटपट्टीत मोजण्यासारखी गोष्ट आहे का हो? अमुक एकर अमुक गुंठे नाही महाराज. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. कुठली फुटपट्टी कुठल्याही एकरामध्ये गुंठ्यामध्ये आकाश मोजता येत नाही. कारण आकाशी जी संकल्पना आहे महाराज, ही आकाशी संकल्पना अस्तित्वातच नाही. आकाशी वस्तूच अस्तित्वात नाही. आकाशी फक्त डोळ्यांना दिसणारा आभास आहे. निर्वात पोकळी, त्याचा कुठेही थांग नाही, कुठेही शेवट नाही. पृथ्वीच्या नंतरचे असलेले ग्रह, ग्रहानंतरचा सूर्य, ही एक सूर्यमाला, अनेक सूर्यमाला, अनेक तारे, अनेक सूर्य, अनेक सूर्यमाला, हजारो तारे, हजारो सूर्यमाला, त्याच्या पुढे अजून काहीतरी आहे. हे सगळं ब्रह्मांड कशाच्या भोवती तरी फिरतं आहे, पण ते कशा भोवती फिरतं आहे अजून मानवाला आकलन झालेलं नाही. एका सेकंदाचे 1 कोटी तुकडे करावेत आणि त्यातला जो शेवटचा तुकडा असेल त्या तुकड्या इतकंसुद्धा ज्ञान मानवाला नाही. तेवढा बारीक भाग हा आपण एक सृष्टीचा या ब्रह्मांडाचा आहोत याची कल्पना मानवाला नाही. इतकंच आपल्याला ज्ञात आहे. आणि महाराज जे ज्ञात नाही त्याचं मोजणं शक्य नाही. म्हणून माऊलीने सांगितलं आहे उदाहरण देताना, गगनाहुनी, आकाश हीच संकल्पना आपल्याला माहीत नाही. आकाश हेच माहीत नाही किती मोठं आहे. आकाशाची संकल्पना जी आपल्याला समजत नाही त्याच्यापेक्षाही नाम मोठं आहे. जी मानवाच्या आकलना पलीकडची गोष्ट आहे अशी महाराज माऊलींनी उपमा दिली आहे की याच्या पलीकडे जाऊन नामस्मरणाचं महत्त्व, महात्म्य मोठं आहे. महाराज हा सगळा जो चारी ओव्यांचा जो भाग आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयांजवळी, नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, हरिविण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. पहिल्या 2 ओळीमध्ये त्यांनी सांगितलं आहे माऊलींनी ओव्यांमध्ये की हे संत महात्म्य कसं असेल, तर संत महात्म्य नित्य नाम घेणारं, सतत नामस्मरण करणारं आणि ते अत्यंत दुर्लभ असं ते संत महात्म्य. ह्याच्याजवळ हरी आहे, नारायण आहे, प्रत्यक्ष परब्रह्म आहे, त्याच्या घरी मुक्ती आहे, त्याच्या घरी भुक्ती आहे, त्याच्या घरी सर्वस्व आहे. आणि मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की ज्याच्या घरी हरी नाही त्याचा जन्म हा नरकातला आहे, त्याचा जन्म हा उकिरड्याचा आहे, त्याचा जन्म हा कानेड्या वस्तींमधला आहे. ज्ञानदेव पुसे. आणि हे सगळं नामस्मरण हे आकाशापेक्षा मोठं आहे. महाराज या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना, हा विचार जर तुम्ही नीट जर अवलोकन केलं त्या विचाराचं, तुम्हाला असं समजेल की याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक संत महात्म्याचा आणि दुसरा अफाट संपत्ती असून दरिद्री असण्याचा.
अफाट ज्ञान असलेला तो संत, त्याच्याकडे आर्थिक संपत्ती कमी असेल तो, आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत गर्भश्रीमंत असलेला, परंतु ज्याच्याजवळ ज्ञान नाही, भगवंत नाही, हरी नाही, असा तो. सगळेच काही श्रीमंत, गर्भश्रीमंत आहे, त्यांच्याकडे हरी नाही किंवा त्यांच्याकडे परमार्थ नाही असं नाही आहे महाराज. त्यांच्याकडे सुद्धा परमार्थ आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला नीट समजेल. ही संकल्पना अभंग समजण्यासाठी उदाहरण महत्त्वाचं आहे. एका संत महात्म्याच्या घरी एक छानपैकी कार येऊन उभी राहिली. त्यांना सांगितलं, त्यामध्ये बसलेल्या माणसाने उतरून सांगितलं, चला आपल्याला आज किंवा उद्या, आपल्याला ज्यावेळेला महाराज वेळ असेल त्यावेळेला आपल्याला मुंबईला जायचं आहे. या मुंबईला अमुक अमुक हॉटेलमध्ये आपल्याला दिवस व्यतीत करायचा आहे. जो कीर्तनकार होता, जो संत होता, त्यांनी सांगितलं, बाबा मला याची काही गरज नाही आहे, माझ्या कुटुंबाला याची गरज नाही आहे. त्यांनी ते विनम्रपणे नाकारलं. तरीही त्या गाडीत असलेला तो भाविक, ती श्रीमंत व्यक्ती पुन्हा त्या महाराजांच्या पायीशी गेले, पुन्हा त्यांना विनवणी केली आणि त्या संत महात्म्याला त्याच्या कुटुंबासहित मुंबईला घेऊन गेलं. अत्यंत प्रशस्त नावाजलेल्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था केली, त्यांना राहायला सांगितलं, दिवसभर त्यांची सेवा केली. हे केल्यानंतर महाराजांनी त्या व्यक्तीला विचारलं, बाबा हे तू माझ्यासाठी का करतोयस, काय कारण काय? ते म्हणले, मी आपलं एक कीर्तन ऐकलं, प्रवचन ऐकलं, मला खूप आनंद झाला आणि मी आपल्याला इथे घेऊन आलेलो आहे. आणि ती व्यक्ती निघून गेली. दिवसभर महाराज राहिले, कुटुंब राहिलं. कुटुंबानंतर ज्यावेळेला महाराज निघाले, घरी आले, त्या महाराजांचं कुटुंब, त्या संत महात्म्याचं कुटुंब अत्यंत आनंदित होतं, मुलं आनंदित होती. एक असा दिवस जो कधीही शक्य नाही, अशा ठिकाणी आपल्याला कधीही जाता येणार नाही, आपली आर्थिक परिस्थिती तेवढी नाही, आपल्याला त्या गोष्टीची कल्पनासुद्धा नाही, मनात इच्छासुद्धा नाही, तरीही एक दिवस अशा ठिकाणी व्यतीत करायला मिळाला ज्या ठिकाणी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या, आपल्या स्वप्नात नसणाऱ्या व्यक्ती आपल्याला भेटल्या, आपल्याला अनुभवता आल्या, त्या ठिकाणी आपल्याला राहता आलं. आणि जाताना महाराजांनी आनंदाने सांगितलं की हे माऊलींनी माझ्यासाठी पाठवलं, माऊलींची मी सेवा करतो, त्यामुळे माऊलींनी अमुक अमुक त्या माणसाच्या रूपाने मला हा प्रसाद दिला, कीर्तनाचा, माझ्या प्रवचनाचा, माझ्या सेवेचा प्रसाद दिला. महाराज आता याच्यात लक्षात घ्या, ती जी व्यक्ती होती ती परमार्थिक आहे, ती संत आहे, तिला तिच्या त्या सेवेबद्दलचा तो एक प्रसाद म्हणा, ती इच्छा म्हणा, त्यांच्या कुटुंबाची इच्छा असेल म्हणा, त्यांना ते प्राप्त झालं. मग दुसरी व्यक्ती जी होती ती गर्भश्रीमंत आहे, तिच्या वाट्याला नक्की काय आलं? तर महाराज तिच्या वाट्याला असं आलं की त्या मुखातनं आलेले शब्द त्या गर्भश्रीमंत व्यक्तीला त्या भगवंताच्या ठाई घेऊन गेले. त्याच्या रूपात मला भगवंत दिसला, त्याच्या रूपात माऊलींनी मला हे दिलं. त्या गर्भश्रीमंत माणसाला भगवंताचं रूप बहाल करण्याचं काम त्या संत महात्म्याने केलं. आणि संत महात्म्याचं भगवंत ऐकत असतो, अनास आहे, विना कष्टाने. नामस्मरण कमी केलेलं असलं तरी ते गर्भश्रीमंत असलेलं ते सुद्धा संत महात्म्य आहे, कारण त्यांना त्या संतांची सेवा करण्याची ओढ आहे. त्या ओढीमुळे आपोआप त्यांना ह्या संतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. अशी गर्भश्रीमंत माणसंसुद्धा महाराज या समाजामध्ये आहेत. प्रत्यक्ष त्यांच्याकडे ज्ञान नाही, प्रत्यक्ष त्यांच्याकडे तो वारसा नाही, प्रत्यक्ष त्यांना काही परमार्थ तसा तेवढा वेळ देऊन करता येत नसेल नाही, पण त्या संतांची सेवा करण्यामध्ये सुद्धा मोठा परमार्थ दडला आहे. हे ज्याला कळतो तो पण एक संत आहे. महाराज या पहिल्या ओवीमध्ये त्या संत महात्म्याचं वर्णन आहे आणि दुसऱ्या ओवीमध्ये जी भुक्तिमुक्ती आहे त्याला देण्याचं काम, कर्म
हे भुक्ती हा जो शब्द आहे हे त्या गर्भश्रीमंत या समाजामध्ये ज्याच्याकडे अफाट पैसा आहे, ज्याच्याकडे भगवंतानी अमाप संपत्ती दिलेली आहे, त्या संपत्तीचा काही हिस्सा ह्या संत महात्म्यांसाठी खर्च करणं हा सुद्धा महाराज पुण्याचा भाग आहे. मग महाराज तुम्ही कीर्तन करता, प्रवचन करता, तुम्हाला पैशाची काय गरज? वास्तविकता ते सत्य आहे. जो खरा कीर्तनकार आहे, जो खरा प्रवचनकार आहे, ज्याला खरंच या गोष्टीचं ज्ञान आहे, तो तुमच्याकडे पैसे मागणार नाही, तुमच्याकडनं ते घेणार नाही, नाकारणारच आहे. पण तुम्हाला ते द्यायचं आहे, तो नाकारणारच आहे. त्याला त्याची गरजच नाही, त्याला ते ज्ञान आहे त्याच्याकडे. परंतु तुम्हाला जर पुण्य हवं असेल तर त्या व्यक्तीला, त्या संताला, त्या अत्यंत महत्त्वाच्या नित्यनेमी नामी असणाऱ्या त्या प्राण्याला तुम्हाला तुमच्या संपत्तीतला काही हिस्सा त्याच्या गरजा पुरवण्यासाठी वापरायचा आहे. हे जर तुम्हाला कळलं तर तुमचंसुद्धा परमार्थिक संत महात्म्य आपोआप त्याच्या आशीर्वादाने वाढतं आहे. म्हणून अनेक लोक सप्ताहाला भरभरून देणगी देतात, आनंदाने सप्ताह साजरा करतात, आनंदाने प्रवचनमाला ठेवतात. या सगळ्या मागचा उद्देश असा आहे की त्या नामस्मरणामध्ये त्या व्यक्तीचं नाव आल्यानंतर आपोआप त्या कर्माचं पुण्य त्याच्या वाट्याला जातं, त्याच्या कुटुंबाला जातं. आणि आरोग्यदायी कुटुंब, पैसा आहेच पण आरोग्यदायी कुटुंब त्याच्या नशिबाला येतं यांच्या आशीर्वादाने. आणि दुसरं जो दिलंय हरिविण जन्म, तुझ्याकडे वाणी आहे, त्या वाणीमध्ये जर हरी नाही, त्या वाणीमध्ये जर तुला हरी आणता आला नाही तर हा संपूर्ण जन्म हा नरकाचा आहे. आणि 90% पापही या वाणीमुळे होतात. त्याच्यामुळे वाणी ही अत्यंत सुंदर आणि हरीची असली पाहिजे. त्या व्यक्तीच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही वाणी ठरवते. मग वाणीमध्ये जर हरी नाही तर तो नरकच असावा, हे त्या वाणीबद्दलचं असलेलं एक अधोरेखित रूप आहे. तुम्हाला दिलेला एक तो उपदेश आहे. हरिविण जन्म, मुखामध्ये हरी नाही तो जन्मच नरक होऊन जाणार आहे. त्याच्या पुढचे सगळे जन्म महाराज उकिरड्यावरच यायचेत. उकिरड्यातला घाणेरडात असलेला किडा, घाणेरड्या माशा, घाणेरडा असलेला सगळा तो प्रपंच, याच्यात हजारो किडे जन्माला येतात, त्याच्यातच एक जन्म आपला. म्हणून वाणीवरती प्रभुत्व असलं पाहिजे. हरिविण जन्माला आल्यावर तो हरी त्याच्यात आहेच, पण वाणीत जर हरी नसला तर हरिविण हा केवळ शब्द त्याच्यासाठी आहे ज्याच्या वाणीमध्ये हरी नाही. आणि आकाशाचं नामाचं महत्त्व आकाशापेक्षा मोठं हे माऊलींनी सांगताना तुम्हाला सांगितलं आहे. नामस्मरण करणाऱ्या, त्या नित्य नेहमी नामस्मरण करणाऱ्या त्या दुर्लभ संताला शोधा, त्या संताला शोधा, त्याची सेवा करा, त्याच्या सानिध्यात राहा, त्याच्याबरोबर तुमचा संवाद असू द्या. 2 शब्द जर त्याच्याबरोबर बोललात तर आपोआप तुमच्या पिंडामध्ये त्या नामस्मरणाचं बीज उतरेल. त्या नामस्मरणाची असलेली ओढ तुम्हाला आपोआप लागेल. फक्त त्या संताच्या सारखं ते दुर्लभ आहेत, दुर्मिळ आहेत. असे संत दुर्मिळ आहेत, असे संत तुम्हाला शोधावे लागतात आणि त्यांची सेवा तुम्हाला करावी लागते. तन मन धन अर्पून तुम्हाला त्यांची सेवा करावी लागते. त्यावेळेला नामस्मरणाची गोडी लागते आणि मग आपोआप तुमचं जीवन हे हरीचं होतं. तुमच्यात हरी आपोआप निर्माण होतो. हे निर्माण करण्याचं काम ते संत महात्म्य करतं. ह्या संतांना शोधलं पाहिजे. संत सापडत नाहीत म्हणून नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, ते तुम्हाला शोधायचे आहेत, त्यांची सेवा करायची आहे, त्याच्या कुटुंबाला लागणाऱ्या गरजा तुम्ही पुरवायच्या आहेत. ते कुटुंब उत्तम राहिलं पाहिजे, कारण तो परमार्थ करतोय. त्या कुटुंबाच्यासाठी तुम्हालाही काहीतरी योगदान दिलं पाहिजे. महाराज, अनेक प्रवचन कीर्तनांमध्ये मी जातो, अनेक गोष्टी मी बघतो, अनेक लोक सगळ्या गोष्टी ऐकायला येतात. ज्ञान प्रत्येकाला फुकट पाहिजे.
ज्ञानाबद्दल त्यांना कोणतीही आशा नाही, कोणतीही अपेक्षा नाही. ज्ञान मला नकोच आहे आणि दिलं तर ते फुकट पाहिजे. बाकी मी घाण कितीही गोष्टी असतील त्या विकत घेईन, घाणीमध्ये मी निश्चित अफाट पैसे खर्च करून जाईन, परंतु ज्ञान मला फुकट पाहिजे. ही प्रवृत्ती आहे, ही समाजाची प्रवृत्ती झालेली आहे. पावती फाडायची असेल एखाद्या ठिकाणी देवस्थानाची तर ती 100 रुपयेच फाडली जाते आणि नको त्या ठिकाणी स्वतःचा बॅनर लावायचा असेल तर तिथे हजारो रुपये खर्च केले जातात. हा वास्तविक त्या हरिनामातला आणि हरिविणधर्माचा फरक आहे. ज्याच्यात हरी आहे तो हा विचार करणारच नाही, तो परमार्थिक मार्गावरच खर्च करतो. आणि ज्याच्यात हरी नाही तो स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून खर्च करतो. दोन्ही गोष्टी महाराज दोन टोकाच्या आहेत. म्हणून पहिल्या 2 ओवी ज्या आहेत या संत महात्म्यांबद्दलच्या आहेत आणि खालच्या 2 ओवी आहेत या तुमच्या वाईट मार्गावरती असलेल्या अत्यंत थर्ड क्लास म्हणता येईल अशा मनोवृत्तीच्या, ज्याच्यात हरी नाही, वाणीत हरी नाही, अशा मनोवृत्तीच्या लोकांसाठी लिहिलेल्या आहेत. हरिपाठाचा नित्य नियमाचा भाग. प्रत्येक गोष्ट तुमच्या मुखातनं जावी, प्रत्येक गोष्ट तुमच्या मुखातून बाहेर यावी, यासाठी हे अभंग लिहिलेले आहेत. माऊली आजही ज्या ठिकाणी स्थित आहेत, माऊली आजही ज्या ठिकाणी आज स्वतःचं अस्तित्व हे दाखवतात, कळस हलतो आणि मग वारी निघते. या अस्तित्वाची चाड, या अस्तित्वाची परिसीमा, या अस्तित्वाची असलेली एक बंदिश तुमच्या आमच्या ज्ञानाला आहे. तुमच्या आमच्या ज्ञानाला एक ठोक ताळा आहे की एवढंच ज्ञान प्राप्त करता येईल इतकं आयुष्य तुमच्याकडे दिलेलं आहे महाराज. याच्या पलीकडचं ज्ञान, माऊलींच्या ज्ञानाच्या जवळपास जाण्याचं तुमचं आमचं हो भाग्य नाहीच. आमची मानसिकता नाही, आमची बुद्धीसुद्धा नाही, आमचे विचारसुद्धा नाहीत. कारण एक एक गोष्टीसाठी एक एक शब्द निर्माण करून लिहिणं हे तुम्हा आम्हाला या मानव जातीला शक्य नाही. म्हणून त्या अस्तित्वाला कायमस्वरूपी साष्टांग नमस्कारच असला पाहिजे. शंकासूर घरी, परमार्थाच्या ठिकाणी केवळ आणि केवळ माझं साष्टांग दंडवत इतकाच भाव घेऊन तुम्ही गेला पाहिजेत. संत महात्म्याची सेवा करा, संत महात्म्य शोधा, त्यांच्या आर्थिक गरजा, त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी या गर्वश्रीमंत असलेल्या या समाजामध्ये अत्यंत टोकाचा पैसा, परिमित पैसा असलेल्या या सगळ्या लोकांचे याचे विचार करा. नाहीतर पुढचा जन्म हरिवीण तो उकिरड्याचा आहे हे निश्चित लक्षात ठेवा. इथे सुटका कोणाची नाही महाराज. कारण जन्माला गेल्यानंतर कळतो, तोपर्यंत कळतच नाही. घाणेरड्या उकिरड्यावर ज्यावेळेला गिधाडाचा, माशांचा, अत्यंत गलिच्छ असलेल्या किड्यांचा ज्यावेळेला जन्म होतो, सडलेल्या प्राण्यांच्या शरीरावरती असलेल्या किड्यांचा जन्म घेतल्यावर, कारण त्या जन्माला तुझं पाप आठवत असतं एवढं लक्षात ठेवा. मनुष्य धर्मात पाप आठवत नाही, कारण मनुष्य धर्म सर्व पाप संपल्यावर मिळतो आणि उरलेले सगळे जन्म प्रत्येक पापाची आठवण करून देऊन मिळतात. हे माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यावर तुम्हाला समजेल. हा जेवढं सखोल जाऊ, जेवढं खोलात जाऊ, 750 वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत महाराज, त्यावेळेला त्यांनी या ब्रह्मांडाच्या पलीकडचा विचार केला. अशी कोणती तरी गोष्ट आहे की ज्या गोष्टीच्या भोवती सूर्य, चंद्र, तारे या सगळं ब्रह्मांड फिरतंय. ते फिरणारं ब्रह्मांड ज्या शक्तीच्या भोवती फिरतंय त्या शक्तीला नारायण, हरिनारायण हरी या त्रैशक्तीचं महत्त्व आहे आणि या त्रैशक्तीभोवती हे फिरतंय. माऊलींनी प्रत्येक गोष्ट उकलून सांगितले. आज शास्त्र सिद्ध करतंय, पण त्यावेळेला माऊलींनी ते आधी सांगितलंय. विचार करा महाराज, प्रत्येक गोष्टीचा सखोल तुम्ही विचार करू शकता. म्हणून ही ज्ञानेश्वरी तंतोतंत वाचली गेली पाहिजे, अर्थासहित समजली गेली पाहिजे. हा टाच आहे महाराज. प्रवचन आज लांबलं, परंतु काही गोष्टी
विस्तृत स्वरूपात सांगितल्या जाव्यात असा माझा अट्टास असतो. म्हणून हे प्रवचन थोडं लांबलं, वेळेची मर्यादा आज पाळतो, थांबतो. पुढच्या प्रवचनामध्ये म्हणजे हरिपाठ म्हणजे काय या 13व्या भागामध्ये 23व्या अभंगासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत राम कृष्ण हरी राम.